नमस्कार. आज 1 फेब्रुवारी आणि आपला हवामान अंदाजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की फेब्रुवारी महिन्यातील पावसासंदर्भातची माहिती. आपण देखील मागील जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांना पावसाचा अभ्यास व अंदाज दिलेला होता. ज्या शेतकऱ्यांनी तो बघितला असेल त्यांच्या लक्षात आले असेल. तर तामिळनाडूपासून ते मराठवाडा आणि विदर्भापर्यंत एक असा हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, परंतु यामधून कसल्याही प्रकारची पावसाची शक्यता नाही, कारण की याला अरबी समुद्र असो की बंगालचा उपसागर कसल्याही प्रकारचा बाष्पाचा पुरवठा होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता निर्माण नाही. परंतु सगळ्यात महत्त्वाचा बदल शेतकऱ्यांना एक जाणवत असेल की खास करून आपल्या शेतामध्ये काम करत असताना छोट्या छोट्या वाळवंटी शेतकऱ्यांना फिरताना दिसत असेल. 1, 2, 3, 4, 5 सेकंदासाठी अशा प्रकारची स्थिती दिसत असेल आणि यावरूनच पुढील जे इंडिकेटर आहे ते पावसासंदर्भातचं आहे. शेतकऱ्यांनी ओळखून घ्यावं. आता आपण बघूया फेब्रुवारी महिन्यात पाऊस कसा राहील. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार संपूर्ण देशामध्ये आपण खास करून उत्तरेकडील पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि गुजरात त्यासोबत मध्य प्रदेशमध्ये देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि पूर्वेकडील राज्य जे आहेत इथपर्यंत देखील, त्यानंतर छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचं जर आपण बघितलं तर खास करून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये धाराशिव, लातूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि उत्तरेकडील जो नाशिक आहे, धुळे आहे, त्यासोबत अहमदनगर, जळगाव आणि संपूर्ण विदर्भ या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. आणि यामध्ये खास करून यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली आणि गडचिरोली, भंडारा, गोंदिया या ठिकाणी जास्तीत जास्त सरासरीपेक्षा जास्त शक्यता आहे. म्हणजे 75% पेक्षा या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असं हवामान विभागाने कळवलेलं आहे. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं आपण जालना, तर या ठिकाणी कसल्याही प्रकारची ठोस शक्यता नाही. कमी होईल की सरासरी इतका होईल किंवा सरासरीपेक्षा जास्त होईल, परंतु पावसाची शक्यता या ठिकाणी देखील निर्माण होणार आहे. आणि दक्षिणेकडे जर आपण बघितलं तर कोल्हापूर, सांगली या ठिकाणी सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा पाऊस कमी होईल. सोलापूरमध्ये देखील सरासरीच्या आसपास किंवा सरासरीपेक्षा कमी शक्यता आहे. आणि पुण्याच्या पूर्व विभागामध्ये पावसाची शक्यता आहे. परंतु पश्चिमेकडे जर आपण बघितलं तर रायगड, त्यासोबत रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी देखील सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. एकंदरीत या संपूर्ण मॉडेलनुसार जर आपण बघितलं तर देशाच्या बहुतांश विभागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि महाराष्ट्रामध्ये देखील खास करून मराठवाडा आणि विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. त्यानंतर आता आपण बघूया की सकाळची थंडी कशी राहील, कारण की शेतकऱ्यांना थंडीची देखील आवश्यकता असते, कारण की हिवाळ्यामधील जे पिकं असतात ते संपूर्णतः थंडीवरच अवलंबून असतात. परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काही चांगली बातमी हवामान विभागाची नाही, कारण की देशाच्या संपूर्ण विभागामध्ये जर आपण बघितलं तर सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याचा अंदाज आहे. आणि ज्यामध्ये खास करून जर बघितलं आपण आपल्या आसपास तर कर्नाटक आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा खूप अधिक शक्यता जी आहे तर ती तापमान जास्तच राहण्याचा अंदाज आहे. जवळपास 75% पेक्षा जास्त असं राहील की तापमान हे सकाळचं अधिकच राहणार आहे. त्यानंतर दिवसाचं तापमान जर आपण बघितलं तर या ठिकाणी शेतकऱ्यासाठी काहीशी चांगली बातमी म्हणावं लागेल, कारण की जो भारताचा उत्तर विभाग आहे या ठिकाणावरून थंड असे वारे महाराष्ट्राकडे येत असते, परंतु या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त तापमान राहणार आहे. त्यासोबतच राजस्थान आणि गुजरातमध्ये देखील सरासरीपेक्षा जास्त तापमान, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर पश्चिमेकडील रत्नागिरी आणि पालघर, ठाणे त्यासोबत नाशिक या ठिकाणी काहीसं सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील. परंतु जळगाव आणि त्यासोबत संपूर्ण मराठवाडा आणि सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुण्याचा देखील पूर्व विभाग आणि विदर्भातील बहुतांश विभाग या ठिकाणी सरासरीच्या आसपास तापमान राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे ही तरी कमीत कमी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे, कारण की यावर्षी पाऊस कमी होता आणि जर सरासरीपेक्षा जास्त तापमान हे मागच्या वर्षीसारखं जर यावर्षी जरी फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालं असतं तर नक्कीच पिकं या ठिकाणी संकटात आले असते. आणि नांदेड, त्यासोबत लातूर आणि सोलापूरच्या काही विभागामध्ये सरासरीपेक्षा कमी तापमानाचा अंदाज आहे. याचाच अर्थ या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यासोबत दुसरी महत्त्वाची गोष्ट बघूया, थंडीच्या लाटा कशा कशा राहणार आहे. तर थंडीच्या लाटा ज्या आहेत तर देशामध्ये बाकी बहुतेक ठिकाणी कुठेच काही नाही, फक्त मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी थंडीची लाट जी आहे तर 1 ते 2 दिवसासाठी येऊ शकते. आणि उत्तर प्रदेशच्या काही विभागात जिल्ह्यासाठी 1-2 दिवसासाठी थंडीची लाट येऊ शकते. त्याचं कारण पण असंच आहे की जवळपास या ठिकाणी हवामान विभागाने
मध्य प्रदेशमध्ये देखील 75% पेक्षा जास्त, सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज दिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी काहीसे स्थानिक वातावरणाची थंडी निर्माण होऊ शकते आणि त्यामधूनच विदर्भाच्या विभागामध्ये काहीसे थंड वारे 2, 4, 5, 6 दिवसासाठी हे पावसाचं वातावरण निवळल्यानंतर जाणवू शकते. आता पावसाची शक्यता कधीपासून निर्माण होईल आपण ते बघूया. तर 9 तारखेच्या नंतर पावसाची शक्यता आहे. तर जी पावसाची शक्यता असेल तर ती विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आहे. आपण अगोदरच बघितलेली आहे. तर 9 तारखे आपण त्या संदर्भात माहिती कळवूच, कारण की 9 किंवा 10 तारखेला या संदर्भात पावसाचा अंदाज आहे. आणि त्याच्यापूर्वी देखील जवळपास 5 किंवा 4 तारखेला जो पूर्वेकडील विदर्भ आहे या ठिकाणी खास करून ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. कदाचित क्वचित काही ठिकाणी हलके थेंब पडू शकतात, परंतु ही शक्यता खूप कमी आहे. फक्त ढगाळ वातावरण होईल. आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की जवळपास 6 तारखेच्या नंतर काहीसे थंड वारे जे आहेत, तर जे पश्चिमी आवर्त आहे 3 तारखेच्या आसपास ते पूर्ण निघून गेल्यानंतर जेव्हा 9 तारखेच्या नंतर पाऊस येणार आहे त्याच्यापूर्वी काहीसे महाराष्ट्राकडे 3-4 दिवसासाठी थंड वारे येतील. 7 तारखेला सकाळी, 8 तारखेला आणि 9 तारखेला किंवा 10 तारखेला सकाळी असे 3-4 दिवसासाठी. आपण या अगोदर देखील शेतकऱ्यांना माहिती दिलेली होती की 6 तारखेच्या नंतर जवळपास 2-4 दिवसासाठी काहीशी थंडी जाणवेल आणि जी थंडी असेल तर ती सातारा, त्यानंतर बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अमरावती या ठिकाणी, भंडारा, गोंदिया, जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर या ठिकाणी राहण्याचा अंदाज आहे. अहमदनगर खूप मोठी थंडी राहील अशा प्रकारे नाही, फक्त एक 12 ते 14च्या दरम्यान किंवा 11 ते 14, 15, 16 अशा प्रकारचं तापमान राहील. आणि दक्षिणेकडे जे असेल तर या ठिकाणी फार काही शक्यता नाही. 14-15च्या आसपास या ठिकाणी देखील तापमान राहील. आणि 9 तारखेच्या नंतर पुन्हा पावसाची शक्यता आहे. या संदर्भाची आपण माहिती शेतकऱ्यांना कळवणारच आहोत. जे नवीन शेतकरी असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मान्सून 2024चा अभ्यास व अंदाज दिलेला आहे. जे नवीन शेतकरी असतील त्यांनी नक्की बघावा, कारण की यावर्षी सुपर एल निनो अशा प्रकारच्या बातम्या मिळत आहेत. आणि यावर्षी देखील पाऊस धोधोच पडणार आहे. तो कशा प्रकारचा असेल ही संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आहे. त्या चॅनलवर व्हिजिट करून शेतकऱ्यांनी नक्की बघावा. सध्यासाठी इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.